राहुल पारेख सुफियान भाई यांच्याकडे संपर्क साधा. राहुल पारेख बावासाठी 200 रुपये आले त्यांच्याकडे. आणि त्याचबरोबर बावा यांच्यासाठी देखील आमचे इम्रान भाई यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. फहद बोधू यांचे वडील आहेत. आज खऱ्या अर्थाने ते स्वतः इथे उपस्थित राहिलेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. परंतु जो खेळाडू चांगला खेळतोय त्याचं कौतुक देखील पारितोषिक देऊन ते करतायत. ही मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. तमाम मंडणगड वासियांचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आहे. मंडणगड तालुक्यातली सर्वात लक्षवेधी स्पर्धा जर कोणती असेल ना सुहेल तर खऱ्या अर्थानं बोरीचा माळ प्रीमियर लीग 2024 पर्व 3 ही जी स्पर्धा आहे ती खऱ्या अर्थानं लक्षवेधी स्पर्धा आहे. कारण या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते तब्बल 50,000 रुपये आहे आणि द्वितीय क्रमांकाचं जे कॅश प्राइज आहे ते 30,000 रुपये. त्याहीपेक्षा अजून एक जमेची बाब म्हणजे ही जी आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहता, या ट्रॉफीवरती कोणत्या टीमचं नाव कोरलं जाईल हे पुढच्या काही तासामध्ये क्लिअर होईल. फहद शूटर्स या टीमने जर अंतिम सामना जिंकला तर फहद बोधू यांच्याकडून तब्बल शोएब आपणासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वाह, जबरदस्त या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षा होतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पारितोषिकांचा वर्षा होणारी मला वाटतं ही मंडणगड तालुक्यातली एकमेव स्पर्धा असेल. नक्कीच सर, एक मोठी स्पर्धा पाहतोय. मानाची सोभिमानाची नक्कीच स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये नक्कीच प्राइज लागत आहेत आणि कुणाच्या वरती लागत आहेत जास्ती तर बघायला गेलं तर शोएब वरती वर्षा होते प्राइजचा. जास्ती तर बघायला गेलं तर या मॅच मध्ये 9,000 रुपयाचा प्राइज त्यांनी या मॅच मध्ये घेतलाय. येणारे अजून मॅच आहेत आणि त्या मॅच मध्ये तो अजून परफॉर्मन्स दाखवेल आणि अजून प्राइज लागतील मित्रांनो. नक्कीच. आता तर हा संघ टॉप 4 साठी क्वालिफाय झालाय. ज्यावेळेला ते क्वालिफायर मॅच खेळतील त्यावेळेला देखील आमचे फहद बोधू यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षा होईल. सुफियान याने जर 3 बॉलमध्ये 3 चौकार मारले तर जयराम राठोड यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आज मला वाटतं मंडणगड तालुक्यातल्या ATM मध्ये 500ची एकही नोट शिल्लक नसावी. सातत्याने या ठिकाणी 500 रुपयाचा वर्षा होतोय प्रत्येक खेळाडूवरती. अर्थात तुम्ही चांगले खेळत राहा, बक्षिसांचा वर्षा मात्र जरूर तुमच्यावरती होईल. नईम उमरोलकर यांच्याकडून जर साहिलने इथे जर हॅट्रिक घेतली तर तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. तर सुफियान यांच्यासाठी हा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. यारकर पद्धतीचा बॉल होता आणि एका धावेची भर मात्र धावफलकामध्ये जरूर पडते. एका धावेच्या मदतीने आता खातं देखील ओपन होतंय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. सुफियान यांच्यासाठी हा बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. 2 धावा इथे जरूर मिळतील आणि 2 धाव्यांच्या माध्यमातून देखील सुफियानने आता आपला इरादा स्पष्ट केला. हा तोच सुफियान आहे ज्याने कालच्या दिवसामध्ये एका मॅच मध्ये 40+ धावा केल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये एकाच मॅच मध्ये सर्वात जास्त धावा बनवण्याचा रेकॉर्ड आतापर्यंत सुफियानच्या नावावरती आहे. जरूर एक अच्छा खिलाड़ी सुफियान दिख रहे हैं जहां पर टैप खेला, गेंद की तरफ सीमा रेखा की तरफ शानदार बैकफुट पंच किया, गेंद को भेजा सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए. क्या बल्लेबाजी करे, शानदार बल्लेबाजी. सुहेल, त्याचबरोबर समीर उंबिलकर यांच्याकडनं देखील सुफियानसाठी पारितोषिक आलंय. या मॅच मध्ये देखील जर त्यांनी 30+ धावा केल्या तर त्याच्यासाठी तब्बल 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केलेला आहे. कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय. 2 धावा त्या ठिकाणी जरूर मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचते बिनबाद 9. षटक क्रमांक 1 चा खेळ सुहेल या ठिकाणी संपलाय. अब पहली ओवर के अंदर सुफियान आक्रामक होते हुए रन बनाए जरूर, लेकिन और एक प्राइज लगा है जयराम राठौर की ओर से मुस्तकिम बुम बुम माटा के लिए. देखिए जब जब बाहुबली आएगा मैदान के अंदर और हर एक चौके के लिए 1,000 रुपए जयराम राठौर की तरफ से, 1 रनला 10 रुपये और 1 रन के लिए 10 रुपए, यानी कि आपके लिए प्राइज लगने वाले हैं. हर बार आप रन बनाएंगे तो प्राइज लगेगा. ओहो, शानदार गेंद अंदर की तरफ मुड़ी, जाके टकराई स्टंप पर, विकेट का होगा पतन. बल्लेबाज बैक टू द पवेलियन, डग्गा का शिकार होते हुए क्या मुस्तकिम मैदान के अंदर आएंगे. देखिए अगर मुस्तकीम चौका जड़ते हैं तो मोहम्मद मसूरकर इनके तरफ से देखिए 1,000 रुपए देखिए इनाम लग रहे हैं. मुस्तकीम के लिए इनाम लग रहे हैं, लेकिन मुस्तकीम बैक टू द पवेलियन अभी तक डगआउट में है. जब बल्लेबाजी करने आएंगे तो उनके ऊपर नजरें रहेंगी सबकी. देखिए रन संख्या कुल मिलाकर 9 रन बनी है. गेंदबाजी मार्ग पर सिद्धू के ऊपर सभी की नजरें थी, लेकिन अभी तक
शानदार गेंद थी, वाइड का इशारा, वाइड के साथ रन संख्या कुल मिलाकर 10। स्ट्राइकर बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज सिद्धू को गेंदबाजी कर रहे हैं। शानदार गेंद आउट कटे लगा, लेकिन इस गेंद को भेजा है जरूर, गेंद निकले डिक्लेरेशन एरिया की तरफ, रन संख्या 1 रन मिलेगी। सन्मान्य विकास पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी सरांना विनंती करेन कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं आणि रियानजी आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभास्ते सरांना आपण सन्मानित करावं। विकास पवार यांना मी विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावरती सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हा। रियानजी आपल्याला विनंती असेल की सरांना आपण सन्मानित करा। चलते मुकाबले की तरफ जहां पर और इस बार मुझे लग रहा है बल्लेबाज बैक टू पवेलियन, दूसरे विकेट का पतन। क्या मुस्तकीम मैदान के अंदर आएंगे? मुस्तकीम के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। बाहुबली हर रन के लिए 10 रुपए, हर रन के लिए 10 रुपए, हर बाउंड्री के लिए 1000 रुपए। मुस्तकीम मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। प्रत्येक धावेसाठी मात्र पारितोषिक त्याच्यासाठी प्राप्त झालेलं आहे। जयराम राठोड प्रचंड मोठे चाहते आहेत मुस्तकीम यांचा। बघा, 1 धाव पूर्ण केली, 10 धावा मात्र पहिल्याच एका धावेवरती वसूल केलेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक इथे दाखल झालेलं आहे। जरी त्यांनी षटकार मारला तरी धीरज कदम सांगतायत मी 1000 रुपये देईल त्यांच्यासाठी, परंतु षटकारापेक्षा एक धाव फार महत्वाची असणार आहे। दरम्यान याही बॉलवरती सिंगल धाव घेतली, सिंगल धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 13 आणि 2 ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे। त्याचबरोबर 2 विकेट देखील गमावलेले आहेत। आता स्ट्राईक वरती तुम्ही सुफियानला पाहणार आहात, हा तोच सुफियान आहे ज्याने या मॅच मध्ये देखील जर 30+ धावा बनवल्या तर त्यांच्यासाठी समीर उंबिलकर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। ओहो, हा बॉल चांगला टाकला जातोय, भन्नाट वेग होता, लेग टम्पवरचा बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय। सुफियानला मात्र एका जागेवरती थांबवलंय। चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झालेला नाहीये, परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल आलाय। हॅलो सर, जरा थांब। हॅलो हॅलो हॅलो, ओके। आदिल मुंडेकर यांच्याकडून देखील पारितोषिक आले साहिलसाठी। होता मैं 1 रन है भाई सर। 3 बॉल 3 बाउंड्री, 1 बॉल 13 ना रे अपना। 13 धावा झालेल्या आहेत स्कोअरबोर्ड वरती। चला, सुफियान पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळते आहेत। गोलंदाजाचा कर्दन काळ ही बिरदावली आतापर्यंत त्याने सार्थकी ठरवलेली आहे। दरम्यान याही बॉलवरती एक सिंगल धाव जरूर मिळाली, थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये 14 धावा धावफलकावरती पूर्ण झाले। संघर्ष करावा लागेल। काय नाही किती झाले आपला? 16 धावा झालेल्या आहेत आणि षटक क्रमांक 3चा खेळ मैदानामध्ये चालू आहे। आतापर्यंत 3 बॉल या ओव्हर मधले पूर्ण झालेले आहेत। म्हणजे एकंदरीत जर पाहिले तर अजून देखील 9 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 9 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा इथे बनवणं गरजेचं असेल। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळेला साहिल यांच्याकडनं, कौतुक करावं लागेल। आतापर्यंत 4 पैकी 3 बॉल त्यांनी डॉट टाकलेत आणि एका चेंडूवरती केवळ 2 धावा खर्च केल्या। परंतु सुफियान आहे, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह असं वाटलं होतं, परंतु सुफियानने या बॉलवरती एक चौकार ठोकत त्याने साहिलला सांगितलं अगर आप शेर हो तो हम भी सव्वा शेर आहे। आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पोहोचवले 20 म्हणजे 20 या आकड्यावरती। दरम्यान पुन्हा एकदा फुल टॉस बॉल करून घेण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये नीटचा संपर्क झालेला नाही। षटक देखील इथे संपलेला आहे आणि 1 धाव मात्र मिळेल या बॉलवरती। एका धावेच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 21 झाले। सुहेल काय सांगतील, शेवटच्या ओव्हरमध्ये काय प्लॅनिंग असेल अर्थात सुफियानचं? देखा जाए तो सुफियान को स्ट्राइक पर लाना बहुत जरूरी है। आखिरी के 6 गेंदों पर सुफियान को स्ट्राइक पर रहना बहुत जरूरी है। टारगेट सेट करेंगे तो इस मुकाबले के अंदर बने रहेंगे। एक बड़ा टारगेट अगर सेट करते तो इस मुकाबले के अंदर आपकी चांसेस बनेंगे। इस मुकाबले को जीतना बहुत जरूरी है दोनों टीमों को। दोनों टीम अगर बात की जाए तो सुफियान मोबाइल 1 मैच खोया है अपना और 1 मैच जीते हैं, तो इस मुकाबले को जीतना भी बहुत जरूरी है। शानदार स्ट्रोक खेला, 1 रन मिलेगा जरूर। मुस्तकीम ने अपना खाता खोला है, 1 रन। जब जब मुस्तकीम रन बनाएंगे तब तक जयराम राठौर इन एक्शन दिखाई नजर आएंगे। आणि सुहेल त्याचबरोबर आरिफजी वाडकर साहेब यांच्याकडनं देखील पारितोषिक आलंय इथे सुफियानसाठी। सुफियान बघा नाराज झाले, त्यांना माहिती होतं की इथं जो स्ट्रायकर बॅटर आहे
त्याच्याकडे जबाबदारी होती फक्त सिंगल धाव घ्यायची आणि स्ट्राईकवरती सोफियानला आणायचं आहे. परंतु एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज स्वतः बाद झाले आणि सोफियानला अजून देखील नॉन स्ट्राईक मार्कवरतीच थांबावं लागलंय. जर एक चौकार मारला त्याने तर आरिफ भाई वाडकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि त्याचबरोबर आमचे धीरज कदम या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये आहेत, ते देखील सांगतायत जर सोफियानने 2 बॉलवरती 2 चौकार मारले तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आता राहुल पारेख आले स्ट्राईकवरती. राहुलकडे देखील ती क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची, परंतु यावेळेला गरज आहे एक धाव काढून सोफियान यांना स्ट्राईकवरती आणण्याची. ही जबाबदारी मात्र त्यांना पार पाडावी लागेल. 22 धावा आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ यावेळेला मात्र बघूया नेमकं काय घडलंय ते. यावेळेला नेमकं काय घडलंय ते बघूया. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता राहुल पारेख यांचा. विकेट तर गमावलेली आहे. राहुल पारेख यांना परतावं लागेल माघारी. पंच स्क्वेअर बॉल आहे. पंच वाईड आहे का? ओके यस. एका अवांतर धावेची भर धाव फलकामध्ये पडते. धाव संख्या तुम्ही पाहताय 23 या आकड्यावरती. सुफियान जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत इथे धावांचा पाऊस पडू शकेल, परंतु या खेळाडूला अजून देखील नॉन स्ट्राईक वरती ठेवलेलं आहे. स्ट्राईक वरती येण्याची कोणती संधी भेटत नाहीये. डावकुरा खेळाडू आपण पाहतोय. हो यावेळेला धावचीची संधी होती, परंतु नेमकं काय घडलंय बघूया. पंचांचा डिसिजन काय येतोय, कोणता खेळाडू बाद झालाय, क्रीज क्रॉस झाले का बघणं फार गरजेचं असेल. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय कॉल. आता क्रीज क्रॉस झाले का वाईड रन लीक होते. चार बॉल वाईडचा घेतला. एक रन वाढले पाहिजे. वाईडचा घेतला. 24 धाव. एक घेतला एक्स्ट्रा. 24 24. सोफियानचा जर संघ हा सामना जिंकला तर अर्थात टॉप 4 साठी तो क्वालिफाय होऊ शकेल, परंतु इथे सोफियान बाद झाल्यानंतर आता थोडासा बॅकफुट वरती गेलाय. परंतु हा डावकुरा फलंदाज मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुढे सरसावले, चांगला फटका खेळला अलॉंग द कार्पेट, चौकार येतोय. लाजवाब फलंदाजी. सोफियान बाद झाल्यानंतर सामन्याचे सूत्र स्वतःच्या खांद्यावरती घेतले, घणाघाती प्रहार केला, अलॉंग द कार्पेट चौकार वसूल केलाय आणि या 4 धावांच्या मदतीने आता टीमची धावसंख्या पोहोचलेली आहे 28 या आकड्यावरती. चला अजून एक चौकार आला तर मजा येईल, परंतु यावेळेला लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होतोय. पंचांचा इशारा येतो वाईडचा आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये देखील बॉल गेलाय. 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. दरम्यान आता सोफियानला माहिती आहे इथे जर 35च्या आसपास जरी धावसंख्या पोहोचली तरी देखील आपण त्या डिफेन्स करू शकतो. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह करत 2 धावा वसुली केल्या. शानदार फलंदाजी डावखुऱ्या बॅटर्स कडनं आपल्याला पाहायला भेटतोय. सोफियानकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये नॉन स्ट्राईक मार्क वरतीच त्यांना फक्त खेळवून ठेवलं. यावेळेला मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर पूर्ण केले, दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय का बघूया. नाहीये, एका धावेवरतीच मात्र समाधान मानावं लागेल. इथे पंच नो बॉल आहे, नो बॉल आहे. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय आता टीमची धावसंख्या आता पोहोचलेली आहे 34 या आकड्यावरती. 34 रन, तर किमान तरी 35-36 धावा झाल्या तर नक्कीच मजा येऊ शकेल या मॅच मध्ये. आणि बघा या ठिकाणी मात्र 34 धावा झालेल्या आहेत. 35 धावांचं विजयी समीकरण असेल. 35 टू नीड. 35 धावांची आवश्यकता असेल. सुहेल
काय सांगशील या ठिकाणी 34 धावा बनवल्या, सुफियान सारखा एक दर्जेदार खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी करतो, काय सांगशील हा सामना नेमका कोणत्या टीम कडे जाईल? अगर 24 गेंदों में 34 अगर बात की जाए तो डिफेंडेबल टोटल है। सुफियान अच्छे गेंदबाज है, उनके पास अच्छी क्षमता गेंदबाजी करने की, उनके पास बहुत सारी टर्न है, लेग ऑफ टर्न के साथ लगातार प्रभावित किया इस गेंदबाज ने। ऑलराउंडर खिलाड़ी है, उनके पास गेंदबाज है, तो ये रन्स डिफेंस कर सकते हैं। डिफेंडेबल टोटल 34 सर, 24 गेंदे और 35 रनों की जरूरत है सर। तो उनके पास गेंदबाज अच्छे हैं, गेंदबाज अच्छे हैं तो इस मुकाबले के अंदर बने रह सकते हैं। मित्रांनो, मी लगातार सांगतो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासरलेल्या घराची विट्टा सुद्धा सोडत नाही आणि संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे। या दृष्टीने मैदानाच्या आतमध्ये खेळा। 24 चेंडू आणि 35 धावा, ये समीकरण लगातार अच्छा बनने वाला है, क्योंकि दोनों टीम के लिए ये महत्वपूर्ण मैच है। जो जीतेगा वो टॉप 4 के लिए क्वालिफाई कर सकता है दोस्तों। तो ये मुकाबला कड़ा बन रहा है, रोमांचक बनेगा क्या, देखने वाली बात। सुफियान एक अच्छे गेंदबाज है, 24 गेंद पर 35। फिर से एक बार सभी दर्शकों का और सभी खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। यूट्यूब के माध्यम से जितने भी दर्शक देख रहे हैं उनका भी फिर से एक बार हम स्वागत करते हैं और ले चलते हैं बोरीचा माल प्रीमियर लीग सीजन 3 के इस फाइनल डे के अंदर, जहां पर सुफियान मोबाइल वर्सेस आरएम वॉरियर्स के बीच मुकाबला चल रहा है, एबी कार्विनकर्स के बीच मुकाबला चल रहा है, जहां पर महारन संग्राम घमासान वाला मुकाबला बीच मैदान के अंदर देख रहे हैं, जहां पर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज सुफियान गेंदबाजी के लिए आए हैं। राइट डम राउंड विकेट के साथ गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, स्ट्राइकर बल्लेबाज सिद्धू, आणि सिद्धूने जर एक चौकार मारला तर त्याच्यासाठी सऊद आणि सुलतान यांच्याकडनं 50 रुपयाचं कॅश प्राइज आले। ही छोटी मुलं आहेत खरं तर आमची, जी पॉकेट मनी आहे त्या पॉकेट मनी मधून खऱ्या अर्थाने त्यांनी सिद्धूसाठी कॅश प्राइज लावले, अभिनंदन त्यांचं देखील करावं लागेल। सिद्धेश बल्लेबाजी कर रहे, स्ट्राइक पर सिद्धेश है, अच्छी गेंद, बढ़िया गेंद, गेंद अंदर आई, बल्ले जाकर सीधा स्टंप पर टकराए, विकेट का होगा पतन, सिद्धेश चले गए बैक टू द पवेलियन। थोड़े से निराश सिद्धू जो कि खुद कैप्टन है और तो थोड़ा सा निराश नजर आएंगे क्योंकि विकेट का पतन हुआ है। जहां पर देखिए सिद्धू का साथ देना बहुत जरूरी है, पार्टनरशिप बनाना बहुत जरूरी है, सेंसिबल क्रिकेट खेलना पड़ेगा मैदान के अंदर। अगर इस मुकाबले को आपको जीतना है तो लगातार देखिए साहिल के लिए नाम लगातार 3 गेंदों पर 3 चौके लगाते हैं तो 1000 रुपए का इनाम है। ओहो, अच्छी फील्ड गेंद निकल रही चौके की तरफ, शानदार फील्डिंग, कुल मिलाकर कैफ ने 2 रन बचे अपनी टीम के लिए। शानदार फील्डिंग कर रहे, शानदार, आईसी एफर्ट देना बहुत जरूरी। सोफियान राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा एक उंचपुरा असा फलंदाज स्ट्राईक वरती खेळतायत। मंडणगडचा भविष्य, मंडणगडचा दमकम, ज्याने खऱ्या अर्थानं सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये दाखवलेला आहे, तोच खेळाडू आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। सोफियानच्या विरोधामध्ये पूर्णपणे खामोश या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी, फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने राहुल पारेख आपल्याला पाहायला मिळतंय, त्या ठिकाणी तैनात होते, कोणती चूक केलेली नाहीये, धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली। डॉट बॉल आला, पुन्हा एकदा चेंडू सुफियान यांच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय। हा बॉल ऑफस्टंपच्या खूपच बाहेर, पंचांचा वाईडचा इशारा येतोय, परंतु इथे धाव घ्यायची होती। नॉन स्ट्राईक मार्कवरच्या फलंदाजाला स्ट्रायकर बॅटरने मना केला आणि मात्र पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय सुफियान यांच्याकडून। आही बॉल चांगला टाकला जातो, ऑन साइडला आपण पाहतोय लॉंगॉनदा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये बॉल होता, धाव मिळणार नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली आहे, धावसंख्या तुम्ही पाहताय 0 वाईड आहे, 1 धाव मात्र झालेली आहे, अर्थात ती देखील अतिरिक्त स्वरूपामध्ये आलेली होती, बॅट मधून एकही धाव इथे आलेली नाहीये। काय जबरदस्त गोलंदाजी सुफियान यांनी आपल्या समोर सादर केलेली आहे। 35 धावांचं विजयी लक्ष्य होतं, आतापर्यंत 1 धाव झाले, 18 बॉल मध्ये 34 धावा अजून बनवायची आहेत। गोलंदाजीसाठी आलेले आहेत पुन्हा एकदा सडपातळ बांध्याचे गोलंदाज, राऊंड विकेटचे गोलंदाजी करतील, दोन्ही फलंदाजांना जकडून ठेवले, विशेषतः पहिल्या ओव्हरमध्ये सुफियानने। आरिफ वाडकर इनके तरफ से सुफियान के लिए 200 रुपए का इनाम आया। देखिए ये जो विकेट लिया था पहली ओवर के अंदर, उस विकेट के लिए 200 रुपए का इनाम है। और जैसे देखिए सुफियान ऑलराउंडर खिलाड़ी है, पहले दिन के अंदर कुल मिलाकर 60 के ऊपर रन बनाए थे, 60 प्लस रन बनाए थे। आज के दिन गेंदबाजी से प्रभावित किया है जरूर, गेंदबाजी मार्ग पर सालिक और शानदार गेंद टैप खेला सिद्धू। जब तक है तब तक इस मुकाबले के अंदर जान बाकी रहेगी, सांसें चलती रहेंगी इस मुकाबले के अंदर। जब तक देखिए सिद्धू है तब तक सुफियान सोचेंगे, कुछ ना कुछ सोचेंगे, विकेट लेने का सोचना पड़ेगा, क्योंकि ये खिलाड़ी ऐसा है वो मुकाबले का कभी रूप बदल सकता है खिलाड़ी सिद्धू।
जहां पर गेंदबाजी मार्ग पर सालिक गेंदबाजी कर रहे, शानदार गेंदबाजी मार्ग पर तैयार थे। दूसरे ओवर का खेल प्रगति पर चल रहा है, जहां पर स्ट्राइकर बल्लेबाज सिद्धू देखने बड़ी बात आगे चक्कर शफल कर खेलना चाहते थे। देखिए आज शानदार फील्डिंग, शानदार फील्डिंग, रनआउट का मौका बन सकता था जरूर। सालिक अच्छी गेंदबाजी कर रहे, यहां पर बात की जाए दूसरे ओवर का खेल प्रगति पर 35 रनों का टारगेट जो सेट किया है उसे डिफेंड करते हुए क्या गेंदबाजी कर रहे हैं। मैग्निफिसेंट गेंदबाजी, शानदार टप्पा भी देखा, शानदार लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। आहा, थोड़ी सी मिस फील्ड, 1 रन मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर जा पहुंच रही है 4 रन बने हैं, 4 गेंदें फेंकी है और 3 रन खर्च के इस ओवर के अंदर। अगर बात की सालिक के राइट आर्म राउंड विकेट के साथ फिर से एक बार तैयार, शानदार फील्डिंग सजा के रुकी हुई है। आने वाली 2 गेंदों पर सिद्धू कैसी बल्लेबाजी करेंगे देखने वाली बात। इस बार विकेट मिल सकता है देखने वाली बात। बल्लेबाज सिद्धू चलेंगे बैक टू पवेलियन, सेलिब्रेशन बनेगा। बड़ा विकेट बड़ी मध्य जाल में फंसते हुए नजर आई सर, ये बड़ा विकेट है और ये विकेट महत्वपूर्ण था। सेलिब्रेशन बीच मैदान के अंदर बना है सर। सुहेल, खऱ्या अर्थानं गंमत तर पुढे आहे। जर सोफियांची टीम जिंकली तर खऱ्या अर्थानं पॉइंट टेबल मध्ये मोठी उलटफेर होऊ शकेल। आर्यम वॉरियर्स टीमला मोठा झटका बसू शकेल, म्हणजे उसेदने आता देव देखील पाण्यामध्ये ठेवले असतील। खऱ्या अर्थानं या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा असेल, कारण जर आपण बघितलं पॉइंट टेबल मध्ये तर लीसा 11 टॉप वरती आहे, आर्यम वॉरियर्स 2 नंबर वरती आहे, तर 3 नंबर वरती सोफियांची टीम आहे। जर सोफियांचा संघ हा सामना जिंकला तर त्याची टीम कदाचित नंबर 1 किंवा 2 वरती जाईल, म्हणजे उसेदचा जो संघ आर्यम वॉरियर्स तो क्रमांक 3 वरती होऊ शकेल। अर्थात या ठिकाणी उसेदचा खेळ संपेल। यही तो इंटरेस्ट है लीग मैचेस का। अगर बात की जाए तो रनआउट का मौका मिल सकता है। चलेंगे चलेंगे साहिल बैक टू पवेलियन चलेंगे। देखिए बड़ी गलती की है, रन लेना चाहते थे देखिए साहिल, लेकिन साहिल को बैक टू पवेलियन जाना पड़ेगा। उसेदच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघा, ज्या वेळेला तिकडे सोफियांनी विकेट घेतल्या त्यावेळेला प्रेशर असा उसेदच्या चेहऱ्यावरती दिसतंय, कारण जर इथे सोफियांची टीम जिंकली तर खऱ्या आर्यम वॉरियरचा संघ हा बॅकफुट वरती येऊ शकेल। जरूरी है, प्रेशर रहेगा। सुफियान भी पूरी तरह से जान लगा रहा है अपनी टीम के लिए, और क्या गेंदबाजी बल्लेबाजी से प्रभावित किया इस खिलाड़ी ने जहां तक बात की जाए। अर्थात नेट रन रेट वरती जाईल तो सामना। खऱ्या अर्थानं लीसा 11चे 4 पॉईंट आहेत, जर सोफियांची टीम जिंकली तर 4 पॉईंट होतील आणि त्याचबरोबर आर्यम वॉरियरचे देखील 4 पॉईंट होतील, म्हणजे नेट रन रेट ज्या टीमचा जास्त असेल तो नंबर 1 आणि 2 वरती राहील। सोफियान सेलिब्रेशन जल्लोष आपण मैदानामध्ये पाहतोय। अर्थात या ठिकाणी ज्यावेळेला 34 धावा बनवल्या होत्या त्यावेळेला वाटलं कुठेतरी अपोजिट टीम विजयासाठी स्ट्रगल करेल, संघर्ष करेल, परंतु नाही आहे। एका पाठोपाठ एक सातत्याने विकेटचं पतन होत आहे आणि त्याचमुळे सोफियांचा जो संघ आहे तो मात्र इथे वेगाने विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय। आरिफ वाडकर साहेब यांच्याकडून सोफियानी जी विकेट घेतली त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले। वेल प्ले सोफियान, वेल प्ले सोफियान, लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते। राऊंड विकेट, ओहो, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा वाईडचा आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोन मध्ये देखील चेंडू ट्रॅव्हल होत असताना डबल धावा मिळतील। 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या आता पुढे सरकती आहे। धावा आलेल्या आहेत स्कोअर बोर्डवरती। 35 धावांचा पाठलाग करताना केवळ 6 धावा आपण पाहतोय, 29 धावा अजून देखील बनवायचे आहेत। सुपर गोलंदाजी पाहायला भेटते, मॅग्निफिसंट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक। यावेळेला गदागदी प्रहार अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळवायचं आहे, परंतु आपण पाहतो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात होता, धाव मिळणार नाहीये। 6 या आकड्यावरती आतापर्यंत रोखून ठेवले फलंदाजी करणाऱ्या टीमला। हा चेंडू देखील आपण जर बघितलं तर यारकर पद्धतीचा होता, ऑफ साइडला ड्राईव्ह केला, बॅकफुटवरती तर चांगला फटका खेळला, परंतु 2 धावांच्या मदतीने बऱ्याच वेळानंतर आता टीमची धावसंख्या पुढे सरकली। 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत, अजून देखील 27 पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी। आव्हान कठिन है, मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी। छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक बॉल वरती मोठमोठे फटके खेळावे लागतील। बल्लेबाजी करते हुए एबी कार्विस को ये मुकाबला जीतना है। 9 रन बने, 9 रन बने हैं। अगर एबी कार्विकर्स को ये मुकाबला जीतना है तो देखिए आक्रामक होना पड़ेगा इस गेंद के ऊपर से। अब्दुल की कौन? अरे वो अफजल होते हैं, अफजल शिवेब ध्यान दे। याच्यानंतरचा होणारा सामना अय्याज 11 अय्यान चॅम्पियन। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्स कडे या टॉस करण्यासाठी। अय्याज 11 अय्यान चॅम्पियन लीग फॉर्मॅट मधला हा देखील एक महत्त्वाचा सामना याच्यानंतर खेळवला जाईल। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल कृपया आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या।
ऑनलाईन प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही स्पर्धा पाहत आहेत, त्या सामन्याचा आनंद लुटतायत. देश विदेशामधून देखील अनेक प्रेक्षकांनी या ठिकाणी या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा दिलेत. बोरेचा माळ प्रीमियर लीग मंडणगड तालुक्यातली बहुचर्चित बहुप्रतीक्षित मानाची स्पर्धा आजच्या ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये आपण येऊन दाखल झालेलो आहोत. लीग फॉर्मॅट मधला हा एक महत्वाचा सामना खेळला जातोय सुपियान आणि त्याचबरोबर त्याच्या प्रतिस्पर्धी टीमच्या विरोधामध्ये. केला नाही त्यांनी 26 पाहिजेत अजून देखील आणि कैफने जो नुकताच चौकार मारलेला आहे मागाशी मारला चौकार आणि रनआउट त्यासाठी 500 रुपये दादा वडिलांकडून मुदसीर कोंडेकडून कुवेतमधून. कैफसाठी त्याच्या वडिलांकडनं देखील परदेशातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं, कारण चांगली कामगिरी त्याने देखील पार पाडलेली आहे आणि वडिलांचा आशीर्वाद मुलांसाठी फार महत्वाचा असतो. बघा कौतुकाची थाप दिले पाठीमागे वडिलांनी देखील. वा, जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते कैफ यांची देखील. राहुल पारेख फुलटॉस बॉल होता समोरच्या दिशेने सुफियान त्या ठिकाणी चीनची भिंत म्हणून उभे राहिलेले आहेत. एक बार चीन की दीवार को भेदना आसान है, लेकिन सुफियान के ऊपर से या उनके हाथ से रन चुराना इतना आसान नहीं होगा. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो राहुल पारेख तैयार होते हुए फ्लैटेड गेंद थी वह सीधा रिस्ट्रिक्शन लाइन के बाहर खेल बैठे और एक सफलता हाथ लगती हुई राहुल पारेख की भी तारीफ करनी चाहिए. जिस तरह से वो विकेट चटका रहे, सुफियान के चेहरे का एक्सप्रेशन देखिए, खुश होंगे, जरूर खुश होंगे, क्योंकि उनकी टीम तकरीबन क्वालिफाई कर जाएगी अगर ये मुकाबला जीतते तो टॉप 4 के लिए. आणि ह्या वेळेला कदाचित इथे खेळाडू आता शिल्लक नाही आहेत, बहुतेक ऑल आउट झालेला असावा संघ. आणि 9 या निच्चांकी धाव संख्येवरती फलंदाजी करणारा संघ ऑल आउट झालाय. सुफियान मुबारक हो, वेल प्ले, तुम्ही हा सामना जिंकलेला आहे. आणि आता पॉइंट टेबल मध्ये नेमका काय उलटफेर झाला हे नंतरच कळेल आपल्याला. आर्यम वॉरियर्स, लिसा 11, सुफियान अर्थात कोणते 2 संघ टॉप 4 साठी क्वालिफाय होतील. परंतु यानंतर मात्र अय्याज 11 आणि अय्यान चॅम्पियन. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करून घेऊया. लीग फॉर्मॅट मधला शेवटचा सामना असेल. अय्याज 11 अय्यान चॅम्पियन. हु इज विन द टॉस? अय्यान चॅम्पियन टॉस जिंकलाय, काय डिसाइड? बॅटिंग या ठिकाणी आता कितपत चान्सेस आहेत टॉप 4 साठी? आता तर चान्सेस नाही, पण दुसऱ्यांची पार्टी खराब करू असं. ओके, या ठिकाणी खूप साऱ्या शुभेच्छा. लीग फॉर्मॅट मधला हा सामना तुम्ही जिंकावा. अय्यान चॅम्पियन. काय बॅटिंग या ठिकाणी आपण जर बघितलं तर प्रथमतः क्षेत्ररक्षण करायचं आहे. तुमच्या देखील टीमला जर टॉप 4 साठी क्वालिफाय व्हायचं असेल, किती चान्सेस आहेत आता? आम्ही त्यांना 30च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू, चेस करू आम्ही. येस, तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला या ठिकाणी आपण जाऊया मैदानामध्ये, ज्या ठिकाणी अय्यान चॅम्पियन आणि अय्याज 11 या 2 टीम मध्ये एक महत्वाची लढत. मॅन ऑफ द मॅच तर या मॅच मध्ये जो नुकताच सामना संपलेला होता त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला होता. खरं तर आपण बघितलं अष्टपैलू कामगिरी सादर करणारा सुफियान, परंतु त्याने ही मॅन ऑफ द मॅच आहे ती डेडिकेट केली आहे मिस्टर कैफ यांना. या कैफ आपण हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घ्यायचा आहे आणि मी सुफियान आपणालाच विनंती करेन की चला तुमच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आहे तो आपण कैफ यांना देऊया. आणि कैफला त्याच्या वडिलांकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आले परदेशातून. मुबारक हो, जबरदस्त कामगिरी कैफ. आणि आरिफजी वाडकर यांच्याकडनं देखील आपण पाहतोय सुफियान यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. सुफियानजी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. टॉप 4 मध्ये जवळजवळ तुमची